नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप काही आहे, तर तुम्ही नक्की संपूर्ण बघा आणि आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला, इकडे मी बाजार आमटी आणलेली होती, तर त्याचं पॅकिंग मिळतं तर ते आणलं होतं। तर चला म्हटलं बघूया ह्याची टेस्ट कशी लागती। तर ह्याला काही जास्त हे नाही लागत, फक्त तेल टाकायचं, फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते शिजवून घ्यायची। तर टेस्टला इतकी छान होती की खूपच मस्त होती। आणि इकडे बघा मी फॉल बसवला आहे, एकदम परफेक्ट असा फॉल बसवला। तर तुम्हाला जर परफेक्ट फॉल बसवायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा असा फॉल बसवता येईल। तर एकदम मॅचिंगचा मी फॉल घेतलेला आहे। तर तो आदल्या दिवशी स्वच्छ धुवून वाळायला घातला होता आणि मग मी तो फॉल बसवला। तर प्रत्येक फॉल हा मला धुवून बसवावा लागतो। तर पाण्यामध्ये भिजायला घातला, अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये मी भिजायला घातला आणि नंतर वाळायला टाकला आणि मग मी असा फॉल लावून घेतला। तर अर्जंट फॉल द्यायचा होता त्यांना, तर तो अर्जंट फॉल दिला। तर त्यांना कार्यक्रमासाठी पाहिजे होती, तर मी ही साडी पटकन त्यांना करून दिली। आणि ही आहे दुसरी साडी, तर याला पूर्ण खडे आहे, खडे चिटकावलेले आहेत। तर त्याला काही फॉल बसत नव्हता म्हणून मी फॉल काय बसवून नाही दिला, तर त्याला नुसता पिको केला। आणि ह्या पिकोच्या आणि फॉलच्या साड्या आहेत, तर एवढ्या साड्या सगळ्या मी 1 ते 2 दिवसामध्ये पूर्ण केल्या। तर 2-3 साड्या तर लाल फॉलच्याच होत्या। तर ही बघा, हिला पण मी लाल फॉल बसवलेला आहे। तर प्रत्येक साडी ही एकदम मॅचिंगचा फॉल बसवला तर ती छान दिसते। तर मी प्रत्येक साडीला असा मॅचिंगचा फॉल बसवलेला आहे। तर रात्रीचे उशिरापर्यंत मी हे फॉल बसवले। तर बघा एकदम परफेक्ट असे फॉल बसवलेले आहेत। हा पण मॅचिंगचा आहे। तर काही साध्या साड्या होत्या, काही भारीतल्या होत्या, काही खड्यांच्या होत्या। तर खड्यांच्या साड्यांना ना अजिबात फॉल बसवता येत नाही, तर हातावरती फॉल त्यांना बसवावा लागतो। तर हे बघा, माझ्या ह्या साड्या पूर्ण झालेल्या आहेत फॉल बसवून। आता ही एक साडी आहे, याला पण मी फॉल बसवला आहे। ही गुलाबी कलरची साडी आहे, हिला पण मी फॉल बसवला आहे। तर एकदम झिगझॅग करून घ्यायचं आणि एकदम बारीक असं झिगझॅग करून घ्यायचं, म्हणजे ते दिसणार नाही। ही साडी होती ती काठपदराची होती, तर तिला मी व्यवस्थित पिना लावून नंतर साईडनी हातशिलाई करून घेतली। तर काही जण मशीनवरच दोन्ही साईड करतात, पण मशीनवरपेक्षा हातशिलाई जर केली तर एकदम परफेक्ट असा फॉल बसतो। तर त्याच्या मापाचा निम्मा दोरा आपण करून घ्यायचा आणि नंतर निम्मा दोरा करायचा, म्हणजे दोऱ्याचा गुंता होणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित शिलाई मारता येते। तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी मी शिलाई मारली आहे। तर समोरच्या बाजूने अजिबात फॉल दिसत नाही आणि त्याचा धागा जो टाकलेला असतो तोही दिसत नाही। तर एकदम परफेक्ट मॅचिंगचा फॉल आणि त्याच मॅचिंगचा दोरा बसवून एकदम बारीक अशी मी फॉलची हे टाकलेले आहे, धागा टाकलेला आहे। तर हातशिलाई करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी घेतलेला आहे। तर साडी प्लेन खाली अंथरून घ्यायची किंवा मशीनवरती अशी सरळ टाकून घ्यायची आणि नंतर मग धागा टाकत जायचं सरळ आणि बरोबर प्लेन करून घ्यायचं आणि नंतर मग दुसरा धागा टाकायचा। तर बघा एकदम परफेक्ट अशी प्लेन फॉल बसलेला आहे आणि छान अशी साडी दिसते। माझं पिको फॉलचं काम झाल्यानंतर मग मी स्वयंपाक करून घेतला। माझा गॅस बंद पडला होता, तर मी दुसऱ्या गॅसवरती भाकरी बनवून घेतल्या आणि सकाळी जी केली होती ती मी बाजार आमटी केली होती आणि संध्याकाळी मग मी भाजी भाकरी बनवली। तर मी भाजी बनवलेला काही व्हिडिओ याच्यामध्ये दाखवलेला नाही आणि भाकरी मी इथं छान ह्या गॅसवरती बनवल्या। कधी चुलीवरती बनवते, कधी गॅसवरती बनवते, तर आज मी ह्या गॅसवरती भाकरी बनवल्या आहेत। तर मशीनचं काम झाल्यानंतर मी मशीन पॅक करून ठेवते, तुम्हाला समोर दिसतच असेल। आणि खुर्ची टेबलवर ठेवली आणि सगळं व्यवस्थित ठेवून मग मी इकडं भाकरीला बसले। तर हा गॅस छोटा असल्यामुळे कुठेही भाकरी करता येते। मशीन एकदा पॅक झाकून ठेवले की त्याच्यामध्ये धूळ जात नाही किंवा तेल जे असतं, आपण मशीनला तेल केलेलं असतं त्याला धूळ चिटकून बसते किंवा दोरा धागा हे सगळं वाऱ्याने चिटकून जाऊन बसतं, म्हणून मी मशीन पॅक करते। तर मशीन स्वच्छ करून घ्यायची, झाडून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि नंतर पॅक करून ठेवायचं, म्हणजे अजिबात जाम होत नाही। तर माझा मशीनचा अगोदर असाच प्रॉब्लेम व्हायचा, सारखी जाम व्हायची। तर त्याच्यामध्ये धूळ गेली की ती जाम होते आणि किचनमध्येच माझी मशीन असल्यामुळे पीठ हे सगळं उडलं की त्या मशीनमध्ये जाऊन बसायचं। तर आता मी स्वच्छ पुसून मी झाकून ठेवत असते, जेव्हा वापरायचं तेव्हाच मी मशीन उघडी करत असते, नाहीतर पॅकिंग करूनच ठेवलेली असते। तर इकडे साईडला बसून मी भाकरी केलेल्या आहे। तर हे असं असतं माझं दिवसभराचं रुटीन। तर ह्या
ह्याच्यामध्ये मी दिवसभराचं रुटीन तुम्हाला काय दाखवलेलं नाही. भाकरी बनवलेल्या आणि पिको फॉल केलेलं एवढंच तुम्हाला दाखवलेलं आहे. सकाळची कामं लवकर उरकून घेतली की दुपारच्या वेळेस पिको फॉल करायचा, तर ह्यावेळेस मला जमलेलं नव्हतं. खूप घाई होती, त्यामुळं मी दुपारी पिको करून घेतला सर्व साड्यांना आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस मी फॉल बसवून घेतला. तर एकदा मशीन फॉलसाठी लावावी लागते आणि एकदा मशीन पिकोसाठी सेट करावी लागते. तर दोन्ही वेळेस सेट करणं जमत नाही, म्हणून मी सगळ्या साड्या एकदमच पिको करून घेतल्यानंतर मग सेटिंग करून मग परत दुसऱ्या साड्या मी फॉल करून घेतल्या आणि नंतर मग सगळ्या साड्या झाल्यानंतर सर्व साड्यांना मी हातशिलाई करून घेतली. तर एकदम असे परफेक्ट म्हणजे हातशिलाई झालेले आहे. तर आपण घरच्या घरीसुद्धा अशी हातशिलाई करून पिको फॉल करू शकतो. तर बाहेर जायची काहीच गरज नाही. फक्त आपण आपल्या साधी जर मशीन असेल तर त्याच्यावरती टीप मारून आपण हातशिलाई करू शकतो किंवा दोन्ही बाजूलासुद्धा हातशिलाई करू शकतो. तर चला मी आता तुम्हाला सांगते की साडीला कधी कधी कोस येतो किंवा घोळ येतो जर आपण फॉल बसवला तर. तर फॉल बसवताना आपल्याला एकदम व्यवस्थित फॉल बसवावा लागतो, नाहीतर साडीला म्हणजे नेसलं ना तर खाली घोळ येतो. तर तसं आपण न करता आपण व्यवस्थित फॉल बसवायचा आहे. तर साडी सरळ हातरून घ्यायची आणि त्याच्यावरती हाताने प्लेन करून घ्यायचं आणि मगच साडीला फॉल बसवायचा, नाहीतर साडीला घोळ येत जातो आणि त्याला गुड्या पडतात. तर आपल्याला असं गुड्या पडू द्यायच्या नाहीत. जर आपल्याला धुवून फॉल बसवता येत नसेल तर धुवून इस्त्री करून घ्यायची आणि मग फॉल बसवायचा. धुतलं की फॉल गोळा होतो आणि गोळा झाल्यानंतर व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी आपण फॉलला इस्त्री करून घ्यायची आणि मग फॉल बसवायचा. तर एकदम छान असा परफेक्ट आपण फॉल बसवू शकतो. आणि आता पिकोसुद्धा करताना कधी कधी कोस येतो, खालच्या बाजूनी कोस येतो, पायाकडच्या बाजूनी किंवा उंचीत कोस येतो, कधी लांब होते तर कधी आखूड होते. तर त्यासाठी आपण काय करायचं, सरळ साडी हातरून घ्यायची किंवा कोणाच्या तरी हातामध्ये बरोबर सरळ साडी ठेवून द्यायची आणि सरळ आहे का ते बघायचं आणि कात्रीने एका साईडनी कडेपर्यंत कापून घ्यायची, म्हणजे त्याला कोस येत नाही. आपण साडीचा कोस काढायचा नंतरच पिको करायची. जर कोस नाही काढला तर पिको व्यवस्थित होत नाही आणि तिरकी तिरकी साडी होते, नेसतानासुद्धा तिरकी साडी होते. तर कोस काढून घ्यायचा. जी साडी एक्स्ट्रा असते, जास्त असते कोणत्या तरी बाजूला, तर ती कापून घ्यायची आणि मगच आपण पिको करायचा. पिको करताना जो दोरा आपण फॉलसाठी वापरला आहे तोच दोरा आपण पिकोसाठी वापरायचा किंवा तुम्हाला आवडत असेल तर नायलॉन दोरा मिळतो, तो दोरासुद्धा आपण पिकोसाठी वापरू शकतो. नायलॉन दोरासुद्धा खूप छान पिको होतो आणि तो कोणत्याच कलरला असं दिसून येत नाही, मॅचिंग होतो. तर आपण पिको केलं आहे की नाही हे दिसत नाही. नायलॉन असा पांढरा दोरा असतो तर तो सुद्धा छान बसतो. काहीजण तो वेगळा दोरा बसवायचा, हे दोरा वेगळा बसवायचा. जर त्या साडीला जर आपण फॉल त्याच कलरचा केला असेल तर त्याच कलरने आपण पिकोसुद्धा करू शकतो. याच्यामध्ये दोन्हीही पद्धती एकदम छान आहेत. तुम्ही कोणत्याही दोऱ्याने पिको किंवा फॉल बसवू शकता. तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ कसे आहेत हे कमेंट करून नक्की सांगा. रात्रीचा अंधार होता खूप आणि आमच्या इथे एक शेड आहे. त्या शेडमध्ये ना भिंतीवरती एक साप आलेला आहे, तर तो तुम्हाला दाखवते. तर पूर्ण काही दिसला नाही, पण छोटासा साप होता. तर एकदम बारीक असा दिसत आहे, करंगळी एवढाच होता आणि येऊन बसला होता. नंतर तो कुठे गेला काही माहीत नाही. थंडीचे दिवस असल्यामुळे ते उभाऱ्याला येऊन बसतात. तर तो इथे विटांवरती येऊन बसलेला होता. तोही एक जीवच आहे ना, त्यालासुद्धा थंडी वाजत असेल तर अशा थंडीच्या वेळेस किंवा पावसाळ्यामध्ये खूप साप निघतात आणि ते उभाऱ्याला येऊन बसतात. गावाकडे असे सारखे साप दिसतात आणि निघून सुद्धा जातात, ते थांबत नाहीत. पण भीती